तोंडाला चव नाही आहे का? तोंडाला जर चव नसेल तर बनवा पटापट बनणारी ही रेसिपी दही मिरची. तर त्यासाठी तुम्ही अशा कुठल्याही मिरच्या घेऊ शकताय. मी ह्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत. त्याला स्वच्छ धुवून कापडाने असे सुक्या करून म्हणजे पुसून छान अशा मधून कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही याचे बारीक तुकडे पण करू शकता किंवा अशा मधून कट पण करू शकता. असं मी कैचीने मधून कट केले, नंतर चाकूने पण कट केले. आणि कट केल्यानंतर याच्यासाठी थोडासा सुका मसाला तयार करायचा आहे. आता हे सर्व कट करून झाले. आता त्याच्यासाठी मसाला, आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. याच्यामध्ये अर्धा चम्मच काळी मिरी घेतले, 2 चम्मच धने घेतलेत, अर्धा चम्मच जिरे घेतलेत आणि 1 चम्मच बडीशेप घेतली. आता हे आबडधोबड वाटून घ्यायचं आहे आपल्याला. मी हे आबडधोबड वाटून घेतलं आहे. आता इथे गॅसवर कढई ठेवायची. कढईत मी अर्धी पळी तेल टाकून ठेवलं आहे. त्यामध्ये या कापून घेतलेल्या मिरच्या 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि आपण जो मसाला वाटून घेतला आहे आबडधोबड, तो याच्यात टाकून घ्यायचा आहे. दोन चम्मच हा मसाला मी टाकून घेते. 2 चम्मच मसाला टाकल्यानंतर याच्यात टाकायचे अर्धा चम्मच मीठ, म्हणजे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे आणि 3 ते 4 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे. दहीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मी इथे 4 चम्मच दही टाकले. आता परत मिक्स करायचं आहे. परत वाफेवर 2 ते 3 मिनटं आपल्याला हे दही टाकल्यानंतर शिजून घ्यायचं आहे. खूप छान मिरची होते ही दही मिरची. जिभेची चवच येते लगे. तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर अशा प्रकारे दही मिरची नक्कीच करून बघा. माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.